नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. तर बघा आज आहे माझ्या शाळेला सुट्टी आणि आईने बघा माझ्या काय कशाचं नियोजन लावले. शाळेला सुट्टी कशाची आहे? रविवारची. मग तसं कोण म्हणाचं? सगळ्यांच्या शाळेला सुट्टी आहे, तुझ्याच एकटीच्या शाळेला आहे. तर सुट्टीच्या दिवशीचं नियोजन बघा काय केले त्यानं. बटाट्याचा पराठा. बटाट्याचं पराठं. इथं घेतले मिरची, जिरं, लसूण कुटून घ्यायला लागले त्या. आता ही बटाटं परतायचं आहे. तर कुणाची पद्धत कशी असते, कुणाची कशी, कोण कच्चं बटाटं टाकते, कोण मसाला फ्राय करून टाकते. तर आमचा मसाला फ्राय करून आहे बघा. तू बी आहे का? अगं अगं पडशील अगं. ए करून येत असं मध्ये मध्ये तडतड तडतड नाचू द्यायचे. आता हे वाटलेलंच मिरची त्याचा त्याचा ए पारुशी अंघोळ केली ना? हां केस धुतले त्याने छान छान. हळद बी टाकली वाटतं. हळद बी टाकली. आमचा गमती गोष्ट काय तर ह्याला किसलेलं बटाटा तसं आम्ही किसून नाही बरं का घेतलं आणि असं दाबून दाबून तू घातलेली मम्मा मम्मा हिला चला आता छान अशी बटाट्याची भाजी तयार आहे. आता ही बटाट्याचं सारण आपल्याला चपातीच्या पिठात टाकायचं आहे आणि पराठा करायचा आहे. तर इथं पीठ बी तिंबलेलं आहे. बटाट्याचं सारण बी तयार आहे. गोळ गोळ करून घेतले तो इथं असं गोळ करून घेतलं. आता ती पूर्ण ह्याच्यात पिठात भरा लागल्या. त्यानं चालू करायच्या आधीच भरून मोकळं झालं. चालू केलं कुठं आता असं लाटायचं. झाला पराठा, पोटॅटोचा पराठा का नाही? बघ आपल्याला जमते का? जमते का नाही ती माहित ना? माहिती आहे काय होईल नाही असं पीठ खायचं. तर मेहनत वाया जायची आईची. अगं शुभ बोलणाऱ्या तर मांडवाला आग लागली का करायला? बघितलं पराठा चांगला झालाय. कुठं तर फुटलेला दिसतोय का तो? होय की खरं. बघ आता पुरणपोळी कशी फुटते तसं फुटतंय. नाही फुगली आपली पहिली नाही फुगली. ही बहिणीची माया एकमेकीला टिक्का लावते. टिक्का तू मोठी आहे म्हणून ग. आता इथनं पुढं तुला कामच आहे तिचं. असं बनायचं बघा. हे झाला हुंडा तयार झाला. मग अशी व्हिडिओत आला नव्हता म्हणून आता एकदा धावला. चला मग आता अशाच पद्धतीनं पराठे करून घ्यायला लागलेले बघा. आता एवढं राहिले ते इथं पीठ आहे. अजून चपाती आणि पराठा दोन्ही करायचं आहे. आणि मी घेतलं इथं जेवायला. हां चला बाहेर चला आणि खुशीला पराठा खायचा. हां चला. चला इथं बाहेर पडतोय पाऊस रिमझिम रिमझिम आणि सकाळची पण इथं नाश्ता चालू आहे गरम गरम. पावसानं वातावरण गार झालंय आणि बटाट्याचा पराठा खायला या. मग गरम गरम पराठा खायला. तर असं बाहेर गार वातावरण आणि असा नाश्ता जर गरम असला तर किती छान वाटतं का नाही खायला. खावा आता दोघीं सांगा कसा झालाय. नाही पुसला. हां खाऊन सांगा. झकास आहे. खावा मग. तर आम्ही केले तर बटाट्याचा पराठा. तर तुम्ही पण या खायला आणि आमचं पराठा कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण बनवून खावा घरी. बाय.